नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSc CET 2025चा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, पार्ट ए पार्ट बी नेमका काय आहे, फॉर्म भरतेवेळी सोबत कोणते कोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत, जातीचे दाखले आपल्याला या ठिकाणी अपलोड करायला लागणार आहेत का, तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व स्टेप वाईज प्रत्येक पेजवरती आपल्याला काय काय डिटेल्स या फॉर्ममध्ये भरायचे जेणेकरून काही मिस्टेक्स व्हायला नकोत. तर ह्या सगळ्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर ऑफिशियल जी सीईटी सेलची वेबसाईट आहे mahaCET.org या वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर पार्ट ए कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक ऑनलाईन लिंक ॲक्टिवेट झालेली दिसेल. या लिंकवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर साधारणतः अशा प्रकारची विंडो ओपन होते. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम या वेबसाईटवरती येतात तो फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही बेसिक डिटेल्स विचारलेले आहेत, जसं की 10वीचं मार्कशीट असेल किंवा तुमचं 12वीचं मार्कशीट असेल तर त्याच्यावरती जसं तुमचं नाव आहे तर तसं नाव या ठिकाणी फिल करायचं आहे. फॉर एक्झाम्पल माझं सरनेम या ठिकाणी अगोदर असेल तर मी सरनेम टाकेन. त्याच्यानंतर माझं विद्यार्थ्याचं नाव असेल तर विद्यार्थ्याचं नाव टाकेन. त्यानंतर लास्टला जर माझ्या वडिलांचं नाव असेल सर्टिफिकेटवरती तर वडिलांचं नाव मी या ठिकाणी पुटअप करेन. देन मेल आय डी, असा मेल आय डी जो रिझल्ट डिक्लेअर होऊपर्यंत इव्हन पुढच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत ॲक्टिव्ह मेल आय डी असेल असा मेल आय डी मला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि एक पासवर्ड मला सेट करायचा आहे जो प्रत्येक वेळी लॉग इन करताना मला पासवर्ड या ठिकाणी टाकावा लागणार आहे. आता या ठिकाणी आपण ज्या काही गोष्टी फिलअप करणार आहोत जसं की माझं नाव असेल, माझी जन्मतारीख असेल, मेल आय डी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी परत एडिट होणार नाहीत. त्यामुळं हे पेज भरताना एकदम काळजीपूर्वक फिल करायचं आहे की याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स असू दे किंवा कसल्याही मिस्टेक्स याच्यामध्ये नसल्या पाहिजेत. त्यानंतर काय करायचं आहे तर हे सगळे डिटेल्स फिलअप केल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही रजिस्टरवरती क्लिक करता तर तुम्हाला एक सीईटी सेलकडून ऑफिशियल सीईटीच्या मेल आय डीवरून एक मेल येतो तुम्हाला. तर या मेलमध्ये काय करायचं आहे की एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, क्लिक हिअर टू व्हेरीफाय. जेव्हा तुम्ही त्या व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक कराल तर तेव्हा तुमचा रजिस्ट्रेशनचा फर्स्ट पार्ट कंप्लीट झाला असं समजायचं आहे व त्यानंतर डायरेक्टली तुम्हाला परत या ऑप्शनवरती जावं लागेल. हा ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होईल की आता तुमचं फर्स्ट रजिस्ट्रेशनची स्टेप कंप्लीट झालेली आहे. मेल आय डी तुम्हाला माहिती आहे, जो मेल आय डी तुम्ही टाकला होता, पासवर्ड तुम्ही सेट केलेला असतो, तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी एंटर करून साइन इन करायचा आहे. आता साइन इन केल्यानंतर साधारणतः कशा प्रकारची विंडो समोर येते ते आपण बघूया. ठीक आहे. सो मी माझा जीमेल आय डी आणि जो पासवर्ड मी या ठिकाणी सेट केला होता तो एंटर करून लॉग इन केलेला आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारची विंडो माझ्यासमोर ओपन होते. पहिल्यांदा मला काय करायचं आहे की एडिट प्रोफाईलमध्ये जायचं आहे. प्रोफाईल ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता माझं नाव मी ऑलरेडी फिलअप केलं होतं, जो फर्स्ट फॉर्म होता तिथं एंटर केलं होतं त्यामुळे ते ऑटोमॅटिकली आलेलं आहे. नंबर मी माझा या ठिकाणी आपल्याला एंटर करावा लागतो. आता थोडंसं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी काही गोष्टी ऑलरेडी फिलअप करून याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. मोबाईल नंबर या पेजवरती तुम्हाला एंटर करावा लागतो. जन्मतारीख आणि मेल आय डी तुम्ही ऑलरेडी टाकलेला होता, तो ॲज इट इज इथे घेतला जाईल. तुमच्या आई वडिलांचं नाव, आता इथे काय म्हणलेलं आहे फर्स्ट नेम ओनली, म्हणजे फक्त फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे. पूर्ण आई वडिलांचं नाव या ठिकाणी लिहायची गरज नाही. तुमचं जेंडर असेल, रिलिजन असेल, मदर टंग असेल, कोणत्या रिजनमध्ये राहता, अर्बन रिजनमध्ये राहता का रुरल एरियामध्ये राहता, तर ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी एंटर केलेल्या आहेत. आता इथं अजून एक गोष्ट विचारलेली तुम्हाला दिसत असेल की फॅमिली अॅन्युअल इन्कम. आता इथं फक्त एक अमाऊंट तुम्हाला टाकायची आहे, मात्र ही अमाऊंट तुम्हाला कन्फर्म असली पाहिजे की साधारणतः 1 ते 2 लाख उत्पन्न आहे, 2 ते 3 लाख आहे का 8 लाखाच्या वरती उत्पन्न जातं, तर ही अमाऊंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायला लागत नाही, उत्पन्नाचा दाखला लागत नाही, फक्त अमाऊंट आपल्याला या ठिकाणी लागणार असते. तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पेजवरती एंटर करायच्या आहेत. तुमचा परमनंट ॲड्रेस जो काही असेल, करस्पॉन्डन्स ॲड्रेस वेगळा असेल तर तो सेपरेट परत या ठिकाणी एंटर करायला लागतो. त्यानंतर इम्पॉर्टंट पार्ट येतो म्हणजे की जर महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट नेसेसरी असतं. डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं निघतं का नाही निघत हे कन्फर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मी महाराष्ट्र डोमिसाईल स्टुडंट आहे, माझं इथलं डोमिसाईल सर्टिफिकेट निघतं, मी यस म्हणलेलं आहे. मायनॉरिटी, आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की 2 प्रकारच्या मायनॉरिटी येतात. एक असते रिलिजियस मायनॉरिटी, ज्याच्यामध्ये जैन, मुस्लिम सगळ्या रिलिजनचे विद्यार्थी येतात, बौद्ध रिलिजनचे विद्यार्थी येतात. आणि दुसरी असते लिंग्विस्टिक मायनॉरिटी, म्हणजे ज्यांची मातृभाषा ही हिंदी असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, तर अशा लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे विद्यार्थी सुद्धा येतात. तर ते सुद्धा तुम्हाला या फॉर्ममध्ये सिलेक्ट करावं लागतं की तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का.
भलेही त्याचं सर्टिफिकेट आता काहीही अपलोड करायला लागत नाही, फक्त फॉर्ममध्ये विचारलं जातं की तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का. जर येत असाल तर येस म्हणायचं आहे, जर मायनॉरिटीमध्ये तुम्ही येत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही डिसॅबिलिटी आहे का, डिसॅबिलिटी असेल 40% पेक्षा जास्त डिसॅबिलिटी असेल तर तुम्हाला येस म्हणायचं आहे. मात्र त्याचं काही एक फॉर्मॅट दिलेला आहे, फॉर्म दिलेला आहे, तो सगळा आपल्याला फिलअप करावा लागतो. एक्स्ट्रा टाइम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक्झामला मिळत असतो. 10वी तुमची कोणत्या वर्षी कंप्लीट झालेली आहे, 10वीमध्ये किती पर्सेंटेज तुम्हाला होते ते तुम्हाला या ठिकाणी एंटर करावं लागतं. कोणत्या बोर्डमधून 10वी झालेली आहे, त्याचबरोबर 12वी तुम्ही फर्स्ट टाइम देत आहात का, म्हणजे 2025 मध्ये जर तुम्ही फर्स्ट टाइम देत असाल तर येस म्हणायचं आहे, किंवा जर ऑलरेडी तुम्ही रिपीट करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. मी फर्स्ट टाइम देणार आहे, मी येस म्हणतो या ठिकाणी. ह्या सगळी आता तुमची प्रोफाईलचा जो पार्ट आहे तो प्रोफाईलचा पार्ट या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आता तुम्हाला जो ऍक्च्युअल पार्ट बी आहे म्हणजे सीईटीचा जो फॉर्म आहे तो ऍक्च्युअल फॉर्म कसा भरायचा आहे तर त्याच्याकडे आपण जाऊया. बऱ्याचशा मल्टिपल एंट्रन्स एक्झाम्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो MSc CET PCM किंवा PCB ग्रुपसाठी भरायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवरती जावं लागेल. आता इथला सुद्धा बराचसा पार्ट मी ऑलरेडी फिल करून ठेवलेला आहे, तरीही मी फर्स्ट पेजवरती जातो म्हणजे तुम्हाला कळेल की कोणकोणत्या डिटेल्स या ठिकाणी फिलअप कराव्या लागणार आहेत. जेव्हा तुम्ही MSc CET वरती क्लिक करणार तर डिरेक्टली हे फर्स्ट पेज तुमच्या समोर ओपन होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी फिल करून ठेवलेल्या असतात, तो सेम अशाच प्रकारचं पेज तुम्हाला दिसणार आहे. जेव्हा तुम्ही इथं सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करता तर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर या फॉर्ममध्ये दिला होता त्या मोबाईल नंबरवरती, मोबाईल नंबर आता माझा मी मगाशी इथं तुम्हाला दिसला असेल, हा जो मोबाईल नंबर मी या ठिकाणी दिलेला आहे किंवा इथेही नंबर तुम्हाला दिसत असेल तर त्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे. हा OTP जेव्हा तुम्ही एंटर कराल तर तुम्हाला परत अजून एक स्क्रीनवरती मेसेज दिसेल की तुमचा ऍप्लिकेशन नंबर काय आहे. आता माझा ऍप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला दिसत असेल 25100 जो काही आहे तो. तर हा ऍप्लिकेशन नंबरचा तुम्हाला टेक्स्ट मेसेज सुद्धा येत असतो किंवा स्क्रीनवरती सुद्धा दिसत असतं. इव्हन CET सेलकडून व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्हाला हा ऍप्लिकेशन नंबर पाठवला जातो. हा ऍप्लिकेशन नंबर खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी स्क्रीनवरती हा ऍप्लिकेशन नंबर येईल तो कुठेतरी सेव्ह करून ठेवायचा आहे, कारण इथून पुढच्या प्रोसेसला म्हणजे जेव्हा तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे असतील, रिझल्ट चेक करायचे असतील त्यावेळी हा ऍप्लिकेशन नंबर लागणार आहे. सेव्ह अँड प्रोसीड म्हणून जेव्हा तुम्ही सेकंड पेजवरती म्हणजे डोमेसाइल्ड अँड कॅटेगरी डिटेल्सवरती जेव्हा तुम्ही येता तेव्हा अशा प्रकारचं अगेन पेज तुमच्या समोर ओपन होतं. आता इथं काय विचारलेलं आहे, आर यू डोमेसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. इथं बाय डिफॉल्ट येस म्हणून लिहून आलेलं आहे, कारण प्रोफाईलमध्ये मी तिथं येस म्हणलेलं होतं. आता जर मला हे चेंज करायचं असेल तर मला काय करायचं आहे, परत प्रोफाईलमध्ये जाऊन तिथं नो म्हणायचं आहे. इथं डिरेक्टली मला हे चेंज करता येणार नाही. त्यानंतर कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट, विद्यार्थ्याची कॅटेगरी कोणती आहे तर कॅटेगरी मला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी आहे OBC कॅटेगरीमध्ये. तर इथं काय म्हणलेलं आहे बघा, जेव्हा मी कोणतीही कॅटेगरी सिलेक्ट करतोय तर त्यावेळी इथे एक नोट लिहून येते की यू आर रिक्वायर्ड टू अपलोड द कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी इन द नेम ऑफ द कॅन्डिडेट अँड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026 ॲट द टाइम ऑफ सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. म्हणजे जर मी कॅटेगरीमधून फॉर्म भरतोय तर मला माझे जातीचे सगळे दाखले, मग कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल आणि नॉन क्रिमिलियर जर मला ऍप्लिकेबल होत असेल तर हे तिन्ही दाखले मला अपलोड करायचे आहेत. मात्र कधी, सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. आता सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस कधी होते, जेव्हा तुमचे CETचे रिझल्ट जूनमध्ये डिक्लेअर होतील व साधारणतः जून एंडला किंवा जुलैमध्ये जेव्हा ऍडमिशन प्रोसेस चालू होणार आहे त्यावेळी मला हे तिन्ही दाखले द्यावे लागणार आहेत. आत्ता मला हे दाखले देण्याची गरज नाही, मी आहे त्या माझ्या कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकतो. बरीचशी मुलं काय करतात की असं नोटिफिकेशन दिसल्या सर्टिफिकेट आपल्याकडे नाही व सर्टिफिकेट अपलोड करायला लागेल म्हणून ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरतात. तर तसं अजिबात करायचं नाही. CET सेलकडून इथे एक फॅसिलिटी दिलेली असते. आता इथं अगेन तुम्हाला काय विचारलंय बघा, सिलेक्ट द कास्ट विच यू बिलॉंग. आता OBC मध्ये परत माझी जी काही कास्ट असेल, ठीक आहे, तर जी काही माझी कास्ट असेल, मी फॉर एक्झाम्पल कोणती तरी एक रॅन्डमली कास्ट घेतोय तर ती कास्ट मला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर डू यू पजेसेस कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्याकडं हे कास्ट सर्टिफिकेट आत्ता आहे का असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स दिलेत की अवेलेबल, म्हणजे माझ्याकडं आता कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल आहे. अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणजे काय की मी कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेलं आहे पण अजून सर्टिफिकेट मला मिळालेलं नाही, मात्र अप्लाय केलेल्याचं प्रूफ माझ्याकडे आहे, टोकन माझ्याकडे आहे, असा या ऑप्शनचा अर्थ होतो. आणि तिसरा ऑप्शन आहे नॉट अप्लाइड, म्हणजे तुम्ही अजून अप्लायच केलं नसेल तर नॉट अप्लाइड ऑप्शन आपल्यासाठी आहे.
आता अवेलेबल म्हणल्यानंतर काय होणार आहे ते बघूया. आता जेव्हा तुम्ही अवेलेबल आहे म्हणता तर तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी विचारला जातो. म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे फिजिकली असणं गरजेचं आहे. त्याच्यावरचा जो सर्टिफिकेट नंबर आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायला लागणार आहे. सेम कास्ट व्हॅलिडिटी साठी सुद्धा विचारलं जाईल. आता मी जेव्हा अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असं म्हणतो तर त्यावेळी काय विचारलं जाणार आहे, मी सांगितलं की टोकन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सेकंड ऑप्शन सिलेक्ट करता तर टोकनचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायला लागणार आहे. इव्हन किती तारखेला तुम्ही अप्लाय केला आहे ते सुद्धा या ठिकाणी टाकायला लागणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना कास्टमधूनच फॉर्म भरायचा आहे त्यांच्या पण अजून अप्लाय सुद्धा केलेलं नाही व अजून सर्टिफिकेट सुद्धा मिळालेलं नाही, सो असे विद्यार्थी बिंदास्त नॉट अप्लाइड ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. त्यांना ओपनमध्ये पकडलं जाणार नाही. नॉट अप्लाइड वरती म्हणून तुम्ही फॉर्म वरती कंटिन्यू करू शकता. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये पकडलं जाईल. ठीक आहे. सो माझा सर्टिफिकेट मी अजून अप्लायच केलेलं नाही, मला सर्टिफिकेट अजून मिळालेलंच नाही, तरीही मी माझ्या कास्टमधून फॉर्म भरतोय. मी अप्लाइड बट नॉट रिसिव्ड वरती सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर काय विचारलेलं आहे, तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता का. एक्झाम्पलसाठी येस म्हणून घेतलेलं आहे. लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये येता का रिलिजियस मायनॉरिटीमध्ये येता असं सुद्धा विचारलेलं आहे इथं. आता मी इथं येस का म्हणलेलं आहे तर याचे काही डॉक्युमेंट्स पुढे मागितले जाणार आहेत का, तर हा ऑप्शन तुम्हाला समजावा याच्यासाठी मी येस म्हणलेलं आहे. जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये नाहीत त्यांनी ऑब्व्हियसली त्या ठिकाणी नो म्हणायचं आहे. तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे माझी मातृभाषा मराठी सोडून इतर वेगळी काही आहे का, गुजराती, हिंदी, तर त्याला मी नो म्हणलेलं आहे. रिलिजियस मायनॉरिटीमध्ये कोणत्या येतात का, तर मेजर विद्यार्थी जैन मायनॉरिटीचे विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी येतात. सो जैन मायनॉरिटीला मी येस म्हणतोय. आता येस म्हणल्यानंतर पुढे मला काय विचारणार आहे ते सुद्धा दाखवतो. त्यानंतर अजून एक ऑप्शन या ठिकाणी विचारलेला आहे का, आर यू ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, म्हणजे तुमचे आई व वडील हे दोघंही एक्सपायर झालेले आहेत का. तशा केसमध्ये त्याचेही काही क्रायटेरिया असतात. या ऑप्शनमध्ये ऑलरेडी लास्ट इयरला आम्ही एक ॲडमिशन केलेलं आहे. तर इथं जर तुम्हाला हे ॲप्लिकेबल नसेल तर नो म्हणायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. आता इथं काही रेड अक्षरामध्ये काही नोट्स आलेले आहेत बघा, इम्पॉर्टंट हायलाईट त्यांनी दिलेले आहे. काय काय दिलेलं आहे बघा. पहिली नोट काय आहे मी वाचतो. आता मी जे वरती ऑप्शन सिलेक्ट करतोय त्या ऑप्शन्समुळे खाली हे रेड मार्क्स आलेले आहेत. पहिला रेड मार्क काय आहे बघा, यू आर रिक्वायर्ड टू अपलोड द कास्ट सर्टिफिकेट क्लिअरली मेन्शनिंग द कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट. आता हे का आलं तर मी माझी कास्ट ओबीसी आहे असं वरती सिलेक्ट केलं, त्यामुळे याने काय म्हणलंय की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे ॲट द टाइम ऑफ सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे जेव्हा ॲडमिशन प्रोसेस चालू होणार आहे तेव्हा कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. दुसरी नोट कशासाठी आलेली आहे, यू आर रिक्वायर्ड टू अपलोड द कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जे कास्ट सर्टिफिकेटसाठी पहिली नोट आली. दुसरी नोट कशासाठी आली की कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला द्यावी लागणार आहे. आणि तिसरी नोट कशासाठी आलेली आहे बघा, यू आर रिक्वायर्ड टू अपलोड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, म्हणजे जर मी ओबीसी मधून जातोय तर मला तिन्ही दाखले लागणार आहेत. मी जर एससी एसटी मधून जात असेल तर मला फक्त 2 दाखले लागणार आहेत, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. सो जे काही तुम्ही वरती सिलेक्ट करत आहात तर पुढे इन फ्युचरमध्ये तुम्हाला काही गोष्टी लागणार आहेत, त्याच्या नोट्स या खाली दिलेल्या आहेत. त्याला अवॉइड करायचं आहे, कारण हे सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला माहिती आहे तर याची काळजी करायची काहीही गरज तुम्हाला नाही. सो सेकंड पेज मी फिल केलेलं आहे. देन क्वालिफिकेशन डिटेल्सवरती तुम्हाला परत सेव्ह अँड प्रोसेस म्हणून जायचं आहे. हे ऑलरेडी मी प्रोफाईलमध्ये सिलेक्ट केलं होतं की माझी 10वी कोणत्या वर्षी झालेली आहे, कोणत्या बोर्डमधून झालेली आहे, 12वी मी कधी देतोय. सर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली इथं लिहून आलेल्या आहेत. सेव्ह अँड प्रोसेसवरती मला क्लिक करायचं आहे. अगेन बराचसा पार्ट आपला प्रोफाईलमध्ये कव्हर झालेला असतो, त्यामुळे इथं तुम्हाला बऱ्याच गोष्टी फिलअप कराव्या नाही लागत. आणि जर काही चुकीच्या तुम्ही फिल केल्या असेल तर त्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकता. आता इम्पॉर्टंट एमएससी सीईटीच्या डिटेल्स या ठिकाणी विचारलेले आहेत. एमएससी सीईटीचे डिटेल्स म्हणजे काय, पहिला ऑप्शन काय आहे, सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप फॉर सीईटी 2025. आता एमएससी सीईटी ही दोन्ही ग्रुपसाठी आहे, पीसीएम साठी सुद्धा आहे, पीसीबी साठी सुद्धा आहे. सो इथं काय दिलेलं आहे, दोन्ही ऑप्शन पीसीबी, पीसीएम आणि दोन्ही ग्रुप द्यायचे असेल तर दोन्ही ग्रुपसाठी. आता फॉर एक्झाम्पल मला पीसीएम साठी द्यायचे, मी पीसीएम सिलेक्ट केलं. त्यानंतर काय म्हणलंय, सिलेक्ट लँग्वेज किंवा मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये हवा आहे. आता माझं ऑब्व्हियसली एज्युकेशन इंग्लिशमध्ये झाले तर मला क्वेश्चन पेपर इंग्लिशमध्येच पाहिजे. मराठीमध्ये केलं तर क्वेश्चन्स मला समजणार नाहीत, तर मी इंग्लिश हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. अगेन अजून एकदा विचारलंय की कन्फर्म करा की इंग्लिशमध्येच हवा आहे का, तर मी कन्फर्म वरती सुद्धा इंग्लिशच केलेलं आहे. त्यानंतर काय आहे, स्पेसिफाय प्रेफरन्स फॉर एमएससी सीईटी एक्झामिनेशन सेंटर डिस्ट्रिक्ट. तुम्हाला ही एक्झाम कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये द्यायची आहे, तर अशा 4 सिटी आपल्याला सिलेक्ट करायला लागतात.
जी पहिली सिटी आपण टाकले ती मोस्ट प्रायोरिटीवाली सिटी असेल, शक्यतो तिथंच आपला नंबर येईल. माझ्यासाठी कन्व्हिनियंट आहे, मी सांगलीमधून आहे तर सांगली माझ्यासाठी प्रायोरिटी राहील. त्याच्यानंतर सांगलीनंतर नियरेस्ट मला आहे कोल्हापूर, मी दुसरा ऑप्शन कोल्हापूर टाकलेला आहे. देन सातारा आणि पुणे. सो माझ्या जवळपास ज्या सिटी आहेत त्या सिटी मी या ठिकाणी एंटर केलेल्या आहेत. आता मला जवळ आहे सांगली, तर मी सांगलीच पहिला टाकणार. एखादी लांबची सिटी पहिल्यांदा टाकायची नाही. ज्या सिटीमध्ये जाऊन तुम्हाला एक्झाम द्यायची तीच सिटी एक नंबरला असली पाहिजे. आता बाकीच्या सिटीमध्ये भलेही मला जायचं नसेल, पण नियरेस्ट ऑप्शन्स या ठिकाणी कंपल्सरी द्यावे लागतात, त्यामुळे मी बाकीचे 3 ऑप्शन या ठिकाणी एंटर केलेले आहेत. याच्यामध्ये अजून काय ऑप्शन्स दिसत आहेत बघूया. डिस्ट्रिक्ट्स अजून कोणते कोणते दिसत आहेत तेही तुमच्या माहितीसाठी असावेत. सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, इव्हन बिहारमध्ये सुद्धा सेंटर दिलेले आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अदर स्टेटमध्ये एक्झाम द्यायची आहे तर असे ऑप्शन सुद्धा आहेत. दिल्ली आहे, गोवा आहे, गुजरात आहे, इव्हन जम्मू काश्मीर, कर्नाटका, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगाल. इतर राज्यात सुद्धा तुम्हाला ही एक्झाम देता येते, मात्र सेंटर तेवढे नसतात. प्रत्येक राज्यामध्ये एकाच डिस्ट्रिक्ट्समध्ये कुठेतरी सेंटर्स असतील. कोल्हापूर, लातूर, हिंगोली, गोंदिया, धुळे, छत्रपती संभाजीनगर. तर ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या सगळ्या सिटीमध्ये तुम्हाला ही एक्झाम देता येईल. ही एक्झाम डिस्ट्रिक्ट लेवलला होत असते. मुलं विचारतात की आमच्या टाउनमध्ये किंवा माझ्या तालुक्यामध्ये मला ही एक्झाम देता येईल का, तर फक्त डिस्ट्रिक्टचे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर फोटो आपण ऑलरेडी सांगितला होता की JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे, बॅकग्राऊंड व्हाईटच असलं पाहिजे फोटोचं. फोटोमध्ये 80% तुमचं फेस कव्हर झालेलं असलं पाहिजे. कलर बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करायचा नाही. सो माझाच मी एक सॅम्पल फोटो घेतलेला आहे. 80% फेस कव्हर होतं याच्यामध्ये. सिग्नेचर व्हाईट पेजवरती केलेली सिग्नेचर. आता हे अपलोड कसं करायचं, तर इथं ऑप्शन दिलेला असतो. फोटो सिलेक्ट करत असाल तर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आणि तुमच्या गॅलरीमधून जाऊन हा फोटो सिलेक्ट करायचा आणि अपलोड होऊन जाईल तो. सेम परत अगेन सिग्नेचर अपलोड करत असाल तर सिग्नेचरवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी अपलोड करायचे. याचे स्टँडर्ड डायमेन्शन्स इथं जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा स्टँडर्ड डायमेन्शन्स काय असले पाहिजेत ते डायमेन्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. देन हा पार्ट केल्यानंतर काय ऑप्शन आहे, आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आयडेंटिटी प्रूफमध्ये ऑप्शन काय काय दिलेले आहेत बघा. जनरली आधार कार्ड हे मेन तुमचा ID प्रूफ असतात. सो मी पहिलाच ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आधार कार्ड. बँक पासबुकचा सुद्धा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. बँक पासबुक तुम्ही अपलोड करू शकता. आधार कार्ड आहे. त्यानंतर काय आहे, स्कूल कॉलेजची ID सुद्धा या ठिकाणी चालते. त्यानंतर बाकीच्या अजून बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. ड्रायव्हिंग लायसन आहे, इंडियन पासपोर्ट आहे, वोटर ID आहे, पॅन कार्ड आहे. शक्यतो आधार कार्डवरती तुमच्या नावाचं स्पेलिंग बरोबर असेल तर आधार कार्ड या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. हे सगळं केल्यानंतर अगेन सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये हे सगळं अपलोड करायचं आहे, PDF, JPG सगळं दिलेलं आहे. मॅक्झिमम साईज 500 KB आहे. एवढ्या दिलेल्या साईजमध्ये अपलोड करत असाल तरच ते डॉक्युमेंट अपलोड होईल, अदरवाईज परत तुम्हाला ती साईज कमी करून अपलोड करावं लागेल. आता इथंपर्यंत सगळा तुमचा फॉर्म भरून झालेला आहे. देन तुम्हाला परत लास्टचा ऑप्शन दिला जातो प्रिव्ह्यू. ती म्हणजे पेमेंट करण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी एकदा चेक करून घ्या. म्हणजे मागच्या पार्ट A मध्ये आणि पार्ट B मध्ये तुम्ही जे काही फिलअप केलेलं आहे ते सगळं बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या. कॅन्डिडेट्स फुल नेम तर ते बरोबर आहे का बघा. स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक्स आहेत का, इन्कम, जन्मतारीख, हे सगळ्या गोष्टी बघून घ्या. कॅटेगरी तुम्ही ज्या भरल्या आहेत, जर ह्याच्यामध्ये परत काही भरताना मिस्टेक झाली असेल तर अगेन इथं एडिटचा ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये जाऊन परत त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ठीक आहे. तर जे काही फोटो सिग्नेचर सगळं या ठिकाणी आलेलं आहे. आता बघा मी इथं माझी कास्ट आता इथं SC दिसते, SC सिलेक्ट केली होती. मी बऱ्याच गोष्टी या फॉर्ममध्ये केल्या होत्या. मायनॉरिटीला सुद्धा येस केलं होतं, पण त्याचे डॉक्युमेंट्स मला फॉर्ममध्ये अपलोड करावे लागले नाहीत आणि तरीही माझा फॉर्म माझ्या कॅटेगरीमधूनच आहे. सो कास्टचे दाखले तुमच्या जवळ जरी नसतील पण तुम्हाला माहिती आहे की जातीचे दाखले तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसपर्यंत मिळणार आहेत तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकता. इव्हन डोमेसाईल सर्टिफिकेट अजून काढलं नसेल तरी सुद्धा तुम्ही डोमेसाईलला येस म्हणू शकता. फॉर्ममध्ये कुठेही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सांगितलेलं नाही. मात्र जर दाखले तुमच्याकडे आहेत असं जर तुम्ही त्याच्यामध्ये लिहित असाल तर तुम्हाला सर्टिफिकेटचे नंबर, डेट्स वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी फिल करायला लागतील. साधारणतः अशा प्रकारचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म असतो. इथल्या स्टेपपर्यंत तुम्हाला काहीही एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकता. एकदा तुम्ही प्रोसेस फॉर पेमेंटवरती क्लिक केलं व इथून पुढच्या स्टेपला गेला तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मच्या फी सांगितल्या होत्या की ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये असेल व बाकी सगळ्या SC, ST, OBC, NT, SC, BC, मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी
ह्या सगळ्यांसाठी 800 रुपये ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी असणार आहे. आता मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक स्पेशल नोट मी या ठिकाणी देतो. मुलं चुकतात कुठे सांगतो. जे विद्यार्थी मराठा कॅटेगरीमध्ये आहेत तर मागच्या वर्षीपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरावा लागत होता. मात्र यावर्षी जे कोणी मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना SEBC खाली लास्टला ऑप्शन तुम्हाला दिसत असेल मराठा, तर फक्त मराठा विद्यार्थ्यांनाच SEBC कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स हे मिळत असतात आणि मराठा विद्यार्थ्यांनी SEBC मधूनच फॉर्म भरणं गरजेचं आहे. EWS मधून फॉर्म भरला असेल तर तो व्हॅलिड पकडला जाणार नाही. त्यामुळं SEBC कॅटेगरी तुमच्यासाठी आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे. ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरतोय आपण तर त्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस वेळी मात्र द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं कन्फर्मेशन घ्या, मगच फॉर्म भरा. तरीही फॉर्ममध्ये काहीही मिस्टेक्स व्हायला नकोत असं जर वाटत असेल तर आरंभ करिअर ॲडवायझरच्या काउन्सिलिंग सेंटरवरून तुम्ही ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस करून घेऊ शकता. जे ऑलरेडी काउन्सिलिंगसाठी रजिस्टर्ड आहेत त्यांना ऑफिसमधून आजपासून कॉलिंग व्हायला चालू होईल व तुमच्या कन्व्हिनियंट टाईम, आमचा कन्व्हिनियंट टाईम यानुसार तुमचे फॉर्म फिलिंग हे ऑफिसवरती करून दिले जाणार आहेत. डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तर तुमचा फोटो, व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो, एक व्हाईट पेजवरती केलेली सिग्नेचर तुमची, आधार कार्ड किंवा याच्या व्यतिरिक्त कोणता ID प्रूफ असेल तर ते तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. 10वीचं मार्कशीट, 12वीचे मार्कशीट जरी अपलोड करायला लागत नसतील तरी रोल नंबर असेल तुमचा किंवा तुमचे पर्सेंटेज असतील, तुमच्या नावाचं स्पेलिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी हे सोबत घेऊन यायचं आहे. जर कॅटेगरीचे सर्टिफिकेट, जातीचे दाखले काढलेले असतील तर ते कॅटेगरीचे सर्टिफिकेटसुद्धा फॉर्म भरतेवेळी सोबत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि मेल ID फॉर्म भरतेवेळी तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे, कारण दोन्हीवरती OTP जात असतात. OTPला प्रॉब्लेम होतो किंवा OTP लेट गेल्यामुळे फॉर्म भरण्यामध्ये डिले होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी सोबत ठेवायच्या आहे जेणेकरून आपली फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे ती एकदम सोपी व सोयीस्कर होऊन जाते. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.